महाभारत अध्याय 23 शकुनीचा प्रवेश। राजसूय यज्ञ संपला, राजे परत गेले. पण मागे राहिली ती व्यासांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी. महायुद्ध येणार आहे. 13 वर्षांचा दुःखमय काळ येईल. सावध रहा. युधिष्ठिराने वचन दिलं, शांतता राखे. न क्रोध न भांडण 13 वर्षे. पण हस्तिनापुरात दुर्योधन जळत होता. त्याने पाहिलं होतं इंद्रप्रस्थचं वैभव, स्फटिक महाल, सन्मानित राजे आणि कृष्णाचं तेज. त्याच्या अंतःकरणात द्वेषाने घर केलं. अशा अपमानात मी कसा जगू, तो ओरडला. तेव्हाच पुढे आला गांधारचा शकुनी, त्याचा मामा. शांत, डावेबाज, घातक. दुर्योधना, त्यांच्याशी युद्ध का करतोस? त्यांना त्यांच्या खेळातच हरव. युधिष्ठिराला पाशा खेळासाठी बोलाव. तो धर्मशील आहे पण भोळा. खेळ मी खेळ. विजय तुझाच असेल. आणि त्या कुजबुजेतच विनाशाची पहिली गोटी फेकली गेली. कधी कधी वाईट तलवारी घेऊन येत नाही, ते येतं हास्यासह आणि फसव्या पासांसह. धर्माच्या या विलनाची पुढची कथा पाहण्यासाठी फॉलो करा मुकुंदा वाइब्स.